ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अशरफ अर्थात शानू पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शानू पठाण यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते दालनात प्रवेश करण्यात आला. यावेळी मनोज प्रधान म्हणाले, आज आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले असले तरी खरा आनंद सभागृह नेतेपद मिळाल्यावर साजरा करू. केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही, तर जनतेच्या हक्कासाठी सभागृहात ठाम भूमिका घेऊ. नवनियुक्त विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी शहरातील पाणी टंचाई, रस्त्यांची अवस्था, स्वच्छतेचा प्रश्न आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले. चांगल्या कामांचे स्वागत करू, मात्र जनहित विरोधी निर्णय सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारचा आरोप जो आहे तो भाजपने केलेला आहे, कसं बघताय? असं आहे ना की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार आहे. और हमी विरोधी पक्ष नेता आहेत, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा. ये महासभा की पहले की प्रथा चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं. सदस्य 131 सदस्य के थानेकर के प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको अनमानने का अधिकार मिलेगा. सर, बीजेपी ऐसे भी दावा कर रही है कि आने वाले समय में अगर हम लोग को उचित न्याय नहीं मिलेगा तो हम विरोधी सीट पे आके बैठेंगे. देखिए, थानेकर का फायदा है, आए हमारे साथ, आज हम भी विरोध में, आप वो हमारे साथ आके ज्वाइंट हो जाए. देखिए, सत्ता और विरोध का एक काम है, सत्ता की चूक उजागर करना विरोधी पक्ष का काम है. तो उन्हें समझना चाहिए, न्याय मिलना चाहिए थानेकर को. मूलभूत सुविधा, स्वास्थ्य, पानी, शिक्षा, सफाई, ये मूलभूत सुविधा. बड़े मोटे मोटे प्रकल्प के ऊपर हमारे को ना भाषण देना है, ना हमको उनके सपने दिखाना है. थानेकर को मूलभूत सुविधा मिलना चाहिए, इसके ऊपर हमारा मेन टारगेट है.